राष्ट्रवादीच्या प्रतिभा शिंदेविरोधात महापौर दीपमाला काळेचा वाद रंगला। जळगावातल्या आदिवासींच्या अतिक्रमणाच्या विषयावरूनचा हा वाद आहे। दोन्ही नेत्यांचं एकमेकांना प्रति आव्हान त्यांनी दिलंय। जळगावमध्ये या सगळ्या प्रकरणावरून चर्चांना उधाण आलं। हा वाद दोन नेत्यांमधला चांगलाच रंगलेला दिसतोय। आदिवासींच्या अतिक्रमणाच्या विषयावरून हे नेते आमने सामने आले। जळगाव शहराच्या महापौर ज्या आहेत त्या सगळीकडचंच अतिक्रमण काढून शहर स्वच्छ करायचा त्यांचा चंग आहे, त्याचं अभिनंदन करूया ना आपण। पण मग आमचा मुद्दा असा आहे की तुम्ही छोट्या यांना का पकडता, छोट्या माशांना का पकडता तुम्ही? त्यांच्या स्वतःच्याच पतीच्या नावावरती असणारे हॉटेल इम्पेरिया जे आहे त्या हॉटेल इम्पेरियाचं अतिक्रमण आहे तिकडे। त्याचे जे रेस्टॉरंट केलेलं आहे तिथं त्यांनी पार्किंगच्या जागेवरती हॉल घेतात आणि ते लग्नासाठी देतात, तर ते अतिक्रमण काढा। काशीनाथच्या हॉटेलच्या इथला जो रस्ता आहे त्याच्यावरती अतिक्रमण केलेलं आहे, ते शाळा कशावर बांधलेल्या आहेत? शाळा ज्या बांधलेल्या आहेत त्यांनी त्या कशावर बांधलेल्या आहेत? मग त्याही जरा व्हॅकेट करा। पहिल्यांदा आपल्याला स्वच्छ असावं लागतं, त्यामुळे ते पहिलं करा। हे गरीब तर राहण्यासाठी छप्पर नाही म्हणून राहतात। महापौर म्हणून मी जेव्हापासून आले तर स्वच्छता खरंच मी करत आहेत, पण ते जे हॉटेलचा आणि याचा शाळेचा विषय केला आहे तर मला काही वाटतं हॉटेल्स म्हणजे ही माझी आधीपासून त्याचा व्यवसाय आहे। तुम्ही बघितलं तर गेल्या माझ्या माहेरापासून आमचा हॉटेल हा व्यवसाय आहे आणि आम्ही हा चांगल्या योग्य रीतीने करत आहोत। त्यामुळे इतके वर्ष झाले हॉटेल चालवणं ही काही सोपी गोष्ट नाहीये। आणि शाळा पण आहे तर ते म्हणजे अतिक्रमणाच्या संदर्भात बोलले असतील तर मी आयुक्तांना आदेश करते की खरंच त्यांनी ते तपासावं, आयुक्तांनी हे तपासावं की ते आमचं अतिक्रमण आहे, हा त्यांचा विषय आहे। त्यांनी आयुक्तांना सांगायला पाहिजे की ते अतिक्रमण आहे, तपासून त्याची कारवाई करण्यात यावी। एवढंच मी उत्तर प्रतिभा त्यांना देते।